नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या मेरठमधून. मेरठमध्ये दुलधडी नावाचं एक गाव आहे आणि या दुलधडी गावामध्ये राहणारा अमर सिंग याच्याकडे स्वतःची 12 एकर जमीन होती. याच्या व्यतिरिक्त शहरामध्ये ठिकठिकाणी त्याचे प्लॉट वगैरे होते आणि अशा प्रकारे या अमर सिंगकडे चांगला पैसा होता. अमर सिंगला 2 मुलं होती. मोठा मुलगा अवतार सिंग आणि छोटा मुलगा नीरज जो की आता BAचं शिक्षण घेत होता आणि अवतार सिंगचं 1 वर्षांपूर्वीच लग्न झालेलं होतं. अवतार सिंगची पत्नी जेव्हा लग्न करून अवतार सिंग सोबत तिच्या सासरी येऊन राहू लागते तेव्हा खूप मोठमोठी स्वप्न घेऊन आलेली असते. मात्र काही वेळ गेल्यानंतर या गायत्रीला दिसू लागतं की तिचा जो पती आहे अवतार सिंग याला कोणतीही गोष्ट पाहिजे असली, काही पैसे वगैरे पाहिजे असले तर हा याच्या वडिलांकडे अमर सिंगकडे पैशांची माग करतो. आणि ही गोष्ट गायत्रीला अजिबात आवडत नव्हती की तिचा पती एखाद्या लहान मुलाप्रमाणे आपल्या वडिलांकडे पैसे मागतो आणि त्यानंतर त्याचे वडील त्याला पैसे देतात. आता ही गायत्री विचार करते की मला याबद्दल नक्कीच काहीतरी करावं लागेल. गायत्री जी होती ही अतिशय चरित्रहीन स्त्री होती. आता अवतार आणि गायत्रीचं वेडिंग ॲनिव्हर्सरी जवळ येत होती. ही गायत्री एक दिवस अवतार सिंगला म्हणते की आपली वेडिंग ॲनिव्हर्सरी जवळ येत आहे आणि यावेळी मला एक सोन्याची अंगठी पाहिजे. अवतार ऐकतो आणि जसा आपल्या वडिलांकडे अमर सिंग यांच्याकडे जातो आणि त्यांना सांगतो की माझी पत्नी गायत्री हिला सोन्याची अंगठी पाहिजे. तेव्हा अवतार सिंग हे सर्व ऐकून त्या ठिकाणी नाराज होतो, निराश होतो आणि त्याला राग येतो. हा अमर आपल्या मुलाला अवतारला म्हणतो की तुझ्या पत्नीकडे खूप सारं सोनं नाणं आहेत, भरपूर साऱ्या अंगठ्या वगैरे आहेत आणि त्यामुळे मी तिला सोन्याची अंगठी देऊ शकत नाही. आता एवढं सर्व ऐकून अवतार गुपचूप त्याच्या वडिलांकडून निघून येतो आणि आपल्या पत्नीला म्हणतो की माझे वडील तुला सोन्याची अंगठी देण्यासाठी नाही म्हणत आहे. आता हे सर्व ऐकल्यानंतर गायत्री त्या ठिकाणी पूर्णपणे तुटून जाते. तिच्या स्वप्नांचा चकनाचूर होऊन जातो आणि ती खूप नाराज राहू लागते. आता ही गायत्री विचार करते की आपल्यालाच असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून आपल्याला जे पाहिजे ते सर्व काही भेटून जाईल. अमर सिंगचा जो लहान मुलगा होता हा BAचं शिक्षण घेत होता नीरज, तो सकाळी 10 वाजता कॉलेजला निघून जायचा आणि त्यानंतर अवतार सिंग आणि अमर सिंग हे दोघेही आपल्या शेतामध्ये जायचे. घरी गायत्री एकटीच होती. मात्र आता ही गायत्री आपल्या सासऱ्याची खूप जास्त सेवा करू लागली होती. अमर सिंग देखील तिची सेवा बघून तिच्यावरती खूप खुश होत होता. आणि अशा प्रकारे ही गायत्री तिने कधी स्वयंपाक बनवला तर सर्वात अगोदर ती आपल्या सासऱ्याला जेवायला द्यायची, त्यानंतर आपल्या पतीला आणि त्यानंतर आपल्या दिराला. जर कधी अमर सिंगला झोपायचं असेल तर त्याच्यासाठी बिस्तर वगैरे लावायची, त्याची खूप सारी काळजी घ्यायची. जेवण झाल्यानंतर त्याला दूध वगैरे गरम करून द्यायची आणि अशा प्रकारे तिने थोडी दिवस सेवा केली आणि नंतर तिचा डाव टाकण्यास सुरुवात केली. अमर सिंग होता, या अमर सिंगला ही गायत्री एक दिवस म्हणत होती की मला तुमची सेवा करण्याचा चान्स द्या. आता ही गोष्ट या अमर सिंगला ओळखू आली होती, कारण अमर सिंग जो होता हा देखील एक नाड्याचा ढिल्ला माणूस होता. आता अमर म्हणतो की जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्की मी तुला सेवा करण्याचा चान्स देईल, संधी देईल. आणि अशा प्रकारे एक तारीख होती, 18 जुलै 2025चा दिवस होता. या दिवशी जो नीरज होता तो कॉलेजला गेलेला असतो आणि अवतार आणि अमर हे दोघेही शेतात गेलेले असतात. गायत्री ही घरीच असायची. आता अवतार आणि अमर शेतामध्ये काम करू लागल्यानंतर हा अमर अवतारला म्हणतो की बेटा, माझ्या गोळ्या औषधे मी घ्यायचं विसरून गेलो. तर अवतार त्याच्या वडिलांना म्हणतो की मी तुमच्या गोळ्या औषधी घरी जाऊन घेऊन येतो. तर अमर सिंग म्हणतो की नाही, तुला घरी जाण्याची गरज नाही, मीच घरी जाऊन माझ्या गोळ्या औषधे घेतो आणि त्यानंतर पुन्हा शेतात येतो. आणि अशा प्रकारे हा अमर सिंग आपल्या मुलाला खोटं सांगून आपल्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर आपला दरवाजा वाजवू लागतो. त्याची सून दरवाजा उघडते आणि त्यानंतर अमर सिंग आणि गायत्रीमध्ये त्यांच्या मर्जीने
त्या ठिकाणी अनैतिक संबंध सुरू होतात. तोपर्यंत यांच्यामध्ये संबंध चालतात जोपर्यंत यांची तृप्ती होत नाही. आणि सर्व काही झाल्यानंतर हा जो अमरसिंग असतो, हा अमरसिंग आपल्या सुनेवरती गायत्रीवरती खूप खुश होतो आणि त्यानंतर म्हणतो की तू खरंच चांगल्या पद्धतीने माझी सेवा करत आहे आणि तुला याचं गिफ्टही मिळालंच पाहिजे. अमरसिंग आपल्या तिजोरी उघडतो, त्यामधून पैसे काढतो आणि सरळ शहरामध्ये जातो. शहरात गेल्यानंतर 2 सोन्याच्या अंगठ्या खरेदी करतो. आपल्या शेतावरती येतो आणि शेतात आल्यानंतर आपल्या मुलाकडे अवतारकडे त्या 2 अंगठ्या देतो आणि म्हणतो की हे घे, तुझी पत्नी माझी खूप चांगल्या पद्धतीने सेवा करते म्हणून मी खुश होऊन तिच्यासाठी यावेळी 2 सोन्याच्या अंगठ्या आणलेल्या आहेत. एक सोन्याची अंगठी तुझ्यातर्फे दे आणि ही दुसरी सोन्याची अंगठी ही माझ्यातर्फे आहे. आणि अशा प्रकारे हा अवतार देखील खूप खुश होतो. अमर सांगतो की लगेच जा आणि सुनेला ही खुशखबरी दे, तिला हे गिफ्ट दे. आता अवतार या 2 सोन्याच्या अंगठ्या घेऊन आपल्या घरी जातो. घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीला गायत्रीला म्हणतो की हे बघ, तू वडिलांची खूप चांगल्या पद्धतीने सेवा केली म्हणून त्यांनी तुला त्यांच्यातर्फे एक सोन्याची अंगठी दिली आहेत आणि ही दुसरी अंगठी माझ्यातर्फे मी देत आहे. आणि अशा प्रकारे ही गायत्री त्या ठिकाणी खूप खुश होते. आता असेच काही दिवस जातात. हा अमरसिंग आणि गायत्रीमध्ये हे संबंध होते हे कोणालाही माहीत नव्हतं. एक दिवस जो नीरज असतो हा कॉलेजमध्ये गेलेला असतो. अवतार आणि अमरसिंग हे शेतामध्ये गेलेले असतात. शेतात गेल्यानंतर अमरसिंगला पुन्हा गायत्रीची आठवण येते आणि त्यानंतर तो पुन्हा तेच नाटक करतो. तो अवतारला म्हणतो की माझ्या गोळ्या औषधे मी आज पण विसरलेलो आहे. तर हा अवतार म्हणतो की मी घेऊन येतो. तर त्याचे वडील म्हणतात की नाही, तू काम कर, मीच जातो. आणि अशा प्रकारे ते पुन्हा आपल्या घरी जातात आणि घरी गेल्यानंतर गायत्रीसोबत ते पुन्हा नको तो प्रकार करू लागतात. मात्र यावेळी जसं त्यांचं हे पराक्रम सुरू झाला होता, 10 ते 15 मिनिटातच त्यांचा लहान मुलगा जो होता नीरज हा कॉलेजमधून लवकर घरी आला होता. त्याची तब्येत खराब होती आणि त्यामुळे तो सुट्टी घेऊन घरी आला होता. तो दरवाजा वाजवू लागला, मात्र आतमधून दरवाजा कोणी उघडत नव्हतं. लगभग 5 मिनिटांची वेळ गेल्यानंतर दरवाजा उघडण्यात आला. त्याच्या वडिलांनी अमरसिंग यांनी दरवाजा उघडला आणि त्यांनी जेव्हा दरवाजा उघडला तर ते त्यांचे कपडे सावरत होते. आता नीरजने जेव्हा असं बघितलं तेव्हा नीरजला काहीतरी शंका आली आणि नीरज जेव्हा घरामध्ये आतमध्ये गेला तेव्हा त्याने बघितलं की त्याची जी वहिनी आहे गायत्री ही देखील आपले कपडे सावरत आहे आणि बेड व्यवस्थित करत आहे. नीरजला समजायला वेळ लागली नाही की या ठिकाणी काय सुरू होते, कारण नीरज इतका देखील लहान नव्हता. आता हा जो अमरसिंग होता या घटनेनंतर तो घराच्या बाहेर पडला आणि शेतामध्ये निघून गेला. मात्र इकडे गायत्री होती, हिला कळून चुकले होते की आपला जो दीर आहे याला सर्व गोष्ट समजली आहे आणि हा आपल्या पतीला अवतारला देखील सांगू शकतो. त्यामुळे गायत्री आपल्या दीराला देखील जाळ्यात ओढण्याचा प्लॅन बनवते, कारण एक चूक लपवण्यासाठी व्यक्ती दुसरी आणखी एक चूक करत असतो. आता ही गायत्री आपल्या दीराला नीरजला म्हणते की तुम्ही काय बघितले, तेव्हा नीरज म्हणतो की मी खूप काही बघितले आणि हे असं करणं योग्य नाही. आपली गावामध्ये खूप बदनामी होईल जर लोकांना ही गोष्ट कळाली तर, आणि दादाला समजलं तर काय होईल. आता ही गायत्री म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, ही गोष्ट कोणालाही कळणार नाही, हवे तर तुम्ही माझ्यासोबत तेच करू शकता. आणि अशा प्रकारे हा जो नीरज होता हा देखील तरुण होता, त्याला देखील भावना होत्या आणि त्यालाही भावना आवरत नाही. त्याची वहिनी स्वतःहून त्याला अशी संधी देत आहे म्हटल्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये देखील तो पराक्रम सुरू होतो. आणि अशा प्रकारे ही गायत्री आपल्या दीराला आणि आपल्या सासऱ्याला दोघांनाही आपल्या अनैतिक संबंधात अडकून घेते, आपल्या जाळ्यात ओढलेलं असतं आणि तिच्या पतीला तिकडे काहीही माहीत नसतं. असेच दिवस जात असतात. आता कधी अमरसिंग तर कधी हा नीरज जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा तेव्हा गायत्री यांच्यासोबत असायची आणि गायत्रीचा एकच मकसद होता की तिला सोन्या नाण्यात राहायचं होतं, तिला पैशा अडक्यात राहायचं होतं. त्यामुळे ती आपल्या पतीलाही धोका देत होती. असेच काही दिवस जातात. हे प्रकरण असंच सुरू असतं. एक दिवस रविवारचा दिवस असतो, सुट्टीचा दिवस असतो. नीरज कॉलेजला गेलेला नसतो आणि अवतार आणि अमरसिंग हे शेतामध्ये गेलेले असतात. आता हा नीरज म्हणतो की हाच चान्स आहे, आज मी घरी आहे तर आज आपल्यामध्ये काहीच झालं पाहिजे, म्हणून तो आपल्या वहिनीला गायत्रीला म्हणतो आणि त्यानंतर मुख्य दरवाजा हा बंद करण्यात येतो. आता तिकडे अवतार आणि अमरसिंग शेतात गेलेले असतात.
तर हा अमरसिंग आपल्या मुलाला अवतारला म्हणतो की मला शहरात जायचे आहे, शेतासाठी खाद वगैरे आणायचे आहे आणि बियाणे देखील आणायचे आहे. तर अवतार आपल्या वडिलांना म्हणतो की यावेळी मी शहरात जातो, मला वेगळं देखील काही काम आहे, मीच बियाणे घेऊन येतो आणि तुमच्यासाठी गोळ्या औषधे देखील घेऊन येतो, तुम्ही वाटल्यास घरी जा. आणि अशा प्रकारे अवतार हा शहरामध्ये निघून जातो आणि त्यानंतर हा अमरसिंग विचार करतो की ही संधी चांगली आहे, मुलगा शहरात गेलेला आहे. आणि त्यानंतर हा अमरसिंग आपल्या घराकडे निघतो आणि घराकडे गेल्यानंतर बघतो तर मुख्य दरवाजा बंद आहे. आता तो दरवाजा वाजवू लागतो. आतमध्ये गायत्री आणि नीरजचा तो पराक्रम सुरू असतो आणि त्यानंतर घाईघाईने हा नीरज दरवाजा उघडतो. तर जेव्हा हा अमरसिंग आपल्या मुलाकडे नीरजकडे बघतो कपडे सावरताना वगैरे, तर त्याला शंका येते. तो आतमध्ये जाऊन बघतो तर गायत्री देखील आपला बेड वगैरे नीट करत असते. आता त्याला कळायला वेळ लागत नाही आणि हा अमरसिंग आपल्या मुलाला त्या ठिकाणी खूप साऱ्या शिव्या देऊ लागतो आणि त्याला म्हणतो की तुला लाज वाटली पाहिजे, वहिनी ही आई समान असते आणि तू हे चाळे करत होता. हा जो मुलगा असतो हा खूप शर्मेने त्या ठिकाणी लालबुंद झालेला असतो. मात्र नीरजने देखील आपल्या वडिलांना आपल्या वहिनीसोबत बघितलं होतं, त्यामुळे हा नीरज आपल्या वडिलांना आता उलटून बोलू लागतो. तो म्हणतो की तुम्ही किती स्पष्टपणे मला बोलत आहे, मात्र त्या दिवशी जेव्हा मी आलो होतो तेव्हा तुमचं काय सुरू होतं हे अगोदर आठवा आणि त्यानंतर मला बोला. आता मुलगा हा अमरसिंगला असं बोलते म्हटल्यावरती अमरसिंगला अजिबात सहन होत नाही. अमरसिंग पूर्णपणे चिडीला जातो, रागाला जातो आणि अमरसिंग आपल्या मुलाला त्या ठिकाणी 2 कानाखाली लावतो. आता जेव्हा नीरजची चूक नसताना नीरज 2 कानाखाली खातो तेव्हा त्याला भयंकर राग येतो आणि नीरज आपल्या वडिलांसोबत त्या ठिकाणी भयंकर वाद घालू लागतो आणि त्यानंतर आपल्या भावाला अवतार सिंगला कॉल करून घरी बोलावून घेतो. अवतार सिंग शहरामध्ये गेलेला असतो. तो घाईने घरी येतो आणि घरी आल्यानंतर हा नीरज आपल्या भावाला आपल्या वडिलांचं आणि वहिनीचं काय कृत्य सुरू होतं हे सांगू लागतो. मात्र आपला बचाव करण्यासाठी अवतार सिंगचे जे वडील असतात अमरसिंग, हे अमरसिंग देखील आपल्या मुलाला सांगू लागतात की नाही बेटा, तुझा हा लहान भाऊ आणि तुझी पत्नी हे वाईट वळणाला लागलेले आहेत. आणि अशा प्रकारे बाप मुलाचं नाव सांगत होता आणि मुलगा बापाचं नाव सांगत होता. गायत्री तेथे शांत बसलेली होती, कारण तिला सुचतच नव्हतं आता नक्की करावं काय. तिचं भांडं पूर्णपणे फुटलं होतं. आता हा जो अवतार होता याला भयंकर राग येऊ लागतो. नक्की बापाची चूक आहे, आपल्या भावाची चूक आहे की आपल्या पत्नीची चूक आहे. मात्र अवतार सिंग त्या ठिकाणी थोडं थंड घेतो आणि तो म्हणतो की आता तुम्ही शांत बसा, जे झालं ते झालं. आता इथे जास्त आरडाओरड केली तर हे प्रकरण पूर्ण गावभर पसरेल. आणि अशा प्रकारे हा अवतार आता त्या ठिकाणी शांत बसून घेतो. तो आपल्या पत्नीकडे बघायला देखील त्याला मन होत नाही, कारण तो पूर्णपणे त्रस्त झाला होता, परेशान झाला होता, आतमधून पूर्णपणे तुटला होता. आता असेच 2 दिवस जातात. या 2 दिवसांमध्ये हा अवतार आपल्या पत्नीसोबत गायत्रीसोबत एक शब्द देखील बोललेला नव्हता. आणि 2 दिवसानंतर हा अवतार आपल्या पत्नीला गायत्रीला म्हणतो की बरेच दिवस झाले तू शेतात आलेली नाही, आज आपण दोघे शेतात जाऊयात. आणि तो त्याच्या वडिलांना अमरसिंग यांना सांगतो की तुम्ही आज शेतात येऊ नका, आम्ही दोघे शेतात चाललेलो आहेत. आणि आपल्या भावाला नीरजला देखील सांगतो की तू तुझा अभ्यास घरी कर, तू शेतात येऊ नको. आणि तो आपल्या पत्नीला मोटरसायकलवरती बसवतो आणि आपल्या शेतामध्ये घेऊन जातो. शेतामध्ये त्यांचा एक फार्म हाऊस बनवलेलं असतं. त्या फार्म हाऊसमध्ये आपल्या पत्नीला घेऊन जातो आणि तेथे एकांत ठिकाणी आपल्या पत्नीजवळ बसतो आणि पत्नीला म्हणतो की तू मला एवढा मोठा धोका का दिला. तर त्याची पत्नी ही त्याला म्हणते की नाही, मी धोका दिला नाही, तर तुमचे वडील आणि तुमचे भाऊ हेच माझ्यासोबत जबरदस्ती करत होते. अशा प्रकारे गायत्री ही खोट्याचा सहारा घेत होती. मात्र अवतार जो होता हा खूप रागात होता. 2 दिवसांपासून त्याच्या मनात हेच सुरू होतं की त्याच्या पत्नीने, त्याच्या भावाने आणि त्याच्या वडिलांनी त्याला खूप मोठा धोका दिला आणि हे चक्र त्याच्या डोक्यात फिरत होते आणि त्याला भयंकर राग आलेला होता. आता तो कोणाचंही ऐकून घेणार नव्हता, तो तेच करणार होता जे त्याच्या मनात होतं. त्याची पत्नी हुबेहूब खोटं बोलते म्हटल्यावरती त्याला भयंकर राग येतो आणि तो तिचा पाय धरून त्या फार्म हाऊसमध्ये ओढत नेतो आणि तेथे पडलेली एक हातोडी असते, खिळे असतात, ते खिळे तिच्या पायांमध्ये ठोकू लागतो. शेतामध्ये तिकडे कोणीही नव्हतं, त्यामुळे गायत्री किती ओरडली, काही झालं तरी कोणाला काही समजणार नव्हतं. ते सर्व करून झाल्यानंतर अवतारला राग येतो आणि अवतार तिच्या त्या अशा ठिकाणी खिळे ठोकतो ज्यामुळे
गायत्रीचा मृत्यू होतो. त्याचा राग अजूनही शांत होत नाही. हा अवतार बघतो की आपली पत्नी तर या जगातून गेली आहे. मात्र त्यानंतर हा अवतार आपल्या वडिलांना अमरसिंग यांना कॉल करतो आणि त्यांना सांगतो की गायत्रीसोबत मोठा अपघात झालेला आहे, तुम्ही लवकर इकडे शेतामध्ये या. आता अमरसिंग हे आपली मोटरसायकल घेऊन इकडे शेतामध्ये येतात. जसं ते शेतात येतात तसा हा अवतार त्यांच्या मानेवरती कुऱ्हाडीचा वार करतो. कुऱ्हाडीचा वार केल्यानंतर अमरसिंग देखील तेथे निष्प्राण होऊन पडतो. अजूनही अवतारचा राग शांत होत नाही. त्यानंतर तो आपल्या भावाला नीरजला कॉल करतो आणि नीरजला म्हणतो की तू तुझा अभ्यास बाजूला राहू दे, मात्र तुझ्या वहिनी आणि आपल्या वडिलांसोबत खूप मोठा अपघात झालेला आहे. तू कोणाची बाईक बघ आणि बाईकवरून इकडे पटकन शेतात ये. आता नीरज आपल्या एका मित्राची बाईक घेतो, शेतामध्ये येतो आणि शेतात आल्यानंतर बघतो तर त्याचे वडील हे मृत्युमुखी पडलेले असतात आणि त्याची वहिनी देखील विचित्र अवस्थेत पडलेली असते. मात्र त्याचा भाऊ अवतार हा कुठेही दिसत नसतो. आता रागात असलेला अवतार हा आपल्या भावाच्या पाठीमागून येतो आणि त्याच्या डोक्यात धारदार कुऱ्हाडीने 2-4 वार करतो आणि नीरजचा देखील त्या ठिकाणी खेळ खल्लास होतो. आता एवढं सर्व करून झाल्यानंतर या अवतारचा राग त्या ठिकाणी शांत होतो आणि अवतार विचार करतो की आता माझा जगण्या मरण्यात काहीच अर्थ नाही. आणि अशा प्रकारे हा अवतार आपली मोटारसायकल घेतो आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलिसांना सांगतो की मी माझ्या वडिलांसोबत, पत्नीसोबत आणि भावासोबत खूप मोठं कृत्य केलं आहे. त्यांची हत्या केली आहे आणि त्यांचे मृतदेह हे शेतात पडलेले आहेत. आता पोलीस लगेच तेथे तात्काळ त्याला अटक करतात. जेव्हा पोलीस शेतामध्ये जाऊन पोहोचतात तर तेथे मृतदेह पडलेले असतात. त्यांचा पोस्टमॉर्टम करण्यात येतो आणि नंतर जेव्हा इकडे अवतारला विचारण्यात येतं की तू असं का केलं, तेव्हा अवतार सांगतो की माझी जी पत्नी होती गायत्री ही मला धोका देत होती. ती माझ्या भावाच्या नीरजच्या देखील अनैतिक संबंधात होती आणि माझ्या वडिलांच्या अमरसिंग यांच्या देखील संबंधात होती. त्यामुळे मी संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकलेले आहेत. आणि अशा प्रकारे पोलीस देखील मजबूर होऊन जातात अवतार सिंगला अटक करून त्याच्या विरुद्ध गंभीर कलम दाखल करण्यासाठी. आणि अशा प्रकारे या कुटुंबाचा सर्वनाश झाला. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की अनैतिक संबंध टाळा, आपल्या सुखी जीवनाची सुरुवात करा. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर या घटनेपासून आपणास जागरूक करण्याचा आहे. समाजात अशा घटना घडत आहे, त्यामुळे प्रत्येकाने सावध आणि सजग राहणं ही काळाची गरज बनली आहे. सजग रहा, सावध रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग क्राईम स्टोरीज लगातार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.